आज मी तुम्हाला दाखवणार आहे पालक खिचडी। तर त्यासाठी बघा हे कोलम तांदूळ मी घेतलेले आहेत। ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट वाटी घेतलेले आहेत आणि 2 चमचे ते 2.5 चमचे ही मुगाची डाळ घेतलेली आहे। हे सगळं काय करायचं, स्वच्छ धुवून घेते। स्वच्छ धुवून घेतलेले 2 ते 3 पाण्यानं। तुम्ही कोणते पण तांदूळ घेऊ शकता खिचडीसाठी, जसा आंबी मोहर घेतला तरी चालेल, इंद्रायणी घेतला तरी चालेल, तुकडा तांदूळ जरी घेतला तरी चालेल। आता आपण बनवायला घेऊया। कुकरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी बघा ह्या पळीच्या आकाराने एक पळी मी तूप घेतलेलं आहे आणि तूप आपण गरम होऊन देऊया। तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी, गॅस आहे मीडियम, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, थोडीशी हिंग पावडर टाकायची, कढीपत्ता आणि एक मीडियम आकाराचा कांदा। आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला कांदा जर आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। तर लसूण किती आहे माहिती आहे का, 6 पाकळ्या लसणाच्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि एक पोपटी कलरची मिरची, तिखटाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची हळद आणि चांगले मिक्स करून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचं टोमॅटो, ते पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर कोणता पण घेतला तरी चालेल, नाहीतर खडा मसाला जरी टाकला तरी चालू शकते। छोटे 1 दालचिनीचा तुकडा अर्धा इंचचा, 2 लवंगा, 2 मिरी असं जरी टाकलं तरी चालेल। आणि कोणी आजारी आहे, जास्त वयस्कर आहे तर मग तसं टाकूच नका, काय फक्त थोडीशी एकदम तुकडा, छोटासा तुकडा टाकायचा मग त्याच्यामध्ये, फक्त हिरवी मिरची, कारण ती चव यासाठी। आणि बाकीचं मग तुम्ही बाकीचं जर हे कांदा म्हणा, टोमॅटो म्हणा नसेल खात तरी नुसतं तुपाची फोडणी देऊन सुद्धा तुम्ही तसं करू शकता, तसं पण खूप छान लागेल। एक वाडगं भरून बघा मी पालक स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला पालक खिचडी बनवतोय म्हणजे पालक आपल्याला जास्त घालायचे आहे आणि हिला काय करायचं, परतून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। एक 10 ते 12 बघा मी पालकचे हे पानं मी बारीक करून घेतले, ते थोडंसं पाणी टाकून मिक्सरला थोडी कापून टाकायची आणि थोडे असे टाकले तरी चालेल। आता हे काय करते, परतून घेते चांगलं, थोडा याचा कच्चापणा जाईल। मस्त असं परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ, थोडीशी टाकणार आहे मी कोथिंबीर, तिचे देठं पण घेतलेली आहेत कोथिंबीरचे बारीक बारीक एकदम कापून असे। आता त्याच्यामध्ये ही मूग डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेले हे काढून घेते। तांदूळ मी सगळे काढून घेतलेले आहेत, हे चांगले मिक्स करायचे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पालक बारीक करून घेतलेली त्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, थोडंसं म्हणजे 1 ग्लास घेतलेला आहे। खिचडी म्हणलं की नाही की जास्त पाणी टाकायचं, तर मी 1 वाटी तांदूळ आणि चमच्याच्या मापानं मुगाची डाळ घेतली, तर त्याच वाटीच्या प्रमाणानं 4 ते 5 वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर मी अजून पाणी टाकणार आहे। पहिले चांगलं हलवून घ्यायचं, मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। ह्या ग्लासाच्या प्रमाणे 1 ग्लास घेतलं होतं, ह्यात परत आपण अर्धा ग्लास ओतूया, मिक्स करूया आणि ह्याला काय करायचं, पहिलं उकळून द्यायचं चांगलं। मस्त असं बघा उकळलेलं आहे, दाखवते बघा, एवढं पातळ आहे। गॅस एकदम बारीक करणार आहे मी आणि कुकरला ह्याच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे, 4 जरी केल्या तरी चालते। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे, पूर्ण थंड होऊन द्यायचं। बघा किती मस्त झालेली आहे। तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यावरनं तुम्ही तडका पण देऊ शकता, परत गरज पडत नाही, पण तुम्हाला हवा असेल तर देऊ शकता। एवढी पातळ होते बघा, ह्याच्यापेक्षा जरी पातळ पाहिजे असली तरी करू शकता। खूप चविष्ट होते बरं का खिचडी, अशा पद्धतीत करून बघा तुम्ही एकदा, मस्त झालेली आहे। ह्याच्यावर एक उडदाचा पापड, लोणचं, मिरची अशा पद्धतीत जर घेऊन खाल्ली ना तर खूप छान। तुपाची धार वरनं सोडायची, आपण तर तुपातच बनवली तरी पण तुम्हाला हवं असेल तर वरनं तुपाची धार सोडू शकता। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।